तर नमस्कार बहिणींनो भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला आता माहितीच आहे, पावसाळा अफाट चालू झालेला आहे। इतका पावसाळा चालू झालेला नाही की काय काय गावात तर असे पूर आलेले आहेत। इतका पावसाळा चालू झालेला आहे बरं का। आता आमच्या पण गावाला पाऊस आहे बरं का, भरपूर असा पाऊस पडायला लागला आमच्या पण गावाला, तुमच्याही गावाला पाऊस असणार बरं का। तर ह्या पावसाळ्यासाठी आपल्याला एक अशी वस्तू बनवायची की पावसाळा संपूस तर आपल्याला ह्याचा दररोज 24 तास उपयोग झाला पाहिजे। आता तुम्ही म्हणता 24 तास कसं काय? हो, रात्रभर बी ह्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे आणि दिवसभर बी ह्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे। आज अशी आपण वस्तू बनवणार बरं का। आता ती वस्तू काय बनवणार आहे, आपण कशासाठी बनवणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी जी वस्तू बनवणार आहे ती तुम्हाला नक्कीच कळणार आहे आणि ह्याचा उपयोग कसा होणार आहे ते पण तुम्हाला कळणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही मला थँक्यू म्हणता, एवढाच व्हिडिओ भारी घेऊन आलेले आज मी तुमच्यासाठी आणि एकदम फायद्याचा आहे बरं का। असा त्यात काही आपला तोटा होणार नाही। आणि जी पण आपण वस्तू घेणार आहे ना, ती फक्त आपली 10 रुपयाची वस्तू आहे। किती? फक्त 10 रुपयाची। कुठेही गेलं ना, म्हणजे कुठं मार्केटमध्ये जावा, कोणत्याही मार्केटमध्ये आपल्याला ती वस्तू भेटते फक्त 10 रुपयाला। आणि ते हर एक माल 10 रुपयाला येतात बघा, त्याच्यातसुद्धा ती वस्तू असते फक्त 10 रुपयाला असते। आता ती वस्तू काय ती तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण फक्त आपण 10 रुपयाच्या वस्तूपासून आपल्याला रात्रभर बी दिवसभर बी त्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे अशी वस्तू आपण बनवणार आहे। आणि स्पेशल पावसाळ्यासाठी बनवणार आहे बरं का। जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत ह्या वस्तूचा आपल्याला फायदाच झाला पाहिजे। तर तुम्हाला तर मी सांगितलं की आपल्याला ह्या वस्तूचा फायदाच होणार आहे बरं का, पण तो फायदा आपण कसा करून घ्यायचा हे बघायचं। आणि ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपण काय वस्तू बनवणार आहे आणि आपला फायदा कसा होणार आहे बरं का। आणि हा फायदा सगळ्यांसाठी, असं नाही की एकासाठी किंवा बहिणी भावांसाठी, सगळ्यांसाठी, म्हाताऱ्या वयस्कर माणसांसाठी, सगळ्यांसाठी हा फायदा आहे बरं का। आता सांगितलंच मी आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे। आता हा फायदा कसा होणार की आपल्या जे घरातली जी नुकसानी होणार आहे ती नुकसानी आता होणार नाही। म्हणजे आपल्या 2-3 वस्तू असतात ते नुकसान होऊन जातं त्या गोष्टींचं, तर त्या गोष्टींचं आपल्याला नुकसान न होता आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे। ही गोष्टीचा जर उपयोग केला तुम्ही, जे आज आपण वस्तू बनवणार आहे त्याचा जर वापर तुम्ही केला तर तुमचं नुकसान काहीच होणार नाही। आणि जे नुकसान होणार आहे ते आता आपल्याला भरून काढायचं आहे ह्या वस्तूपासून। अशी ही वस्तू बनवायची ना की त्याच्यापासून आपलं काही नुकसान नाही झालं पाहिजे। आता ती वस्तू काय ते तर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या वस्तूपासून काय बनवायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि कसं काय बनवतो आहे आपण, आणि ती बनवल्याच्या नंतर ती कशी दिसते वस्तू ही पण बघायचं आहे। आणि ती दिसते तर कशी हे तर बघायचं आहे, त्याच्यानंतर त्या वस्तूचा वापर कसा करायचा आहे हे मेन महत्त्वाचं आहे। कारण की आपण आहे ना फक्त वस्तू बघणार, हां ताईने काय वस्तू केली ही एवढंच आपण बघणार, पण त्या वस्तूचा फायदा पण बघितला पाहिजे ना, की आपण वस्तू कशी बनवतोय, त्या वस्तूचा फायदा काय हे पण बघितलं पाहिजे। आणि हा फायदा सगळ्यांसाठी होणार आहे बरं का। त्यामुळे व्हिडिओ कुणीच स्किप करू नका, सगळ्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे। असं नाही थोड्यांना होईल थोड्यांना नाही, सगळ्यांनाच होणार आहे। आणि तुम्ही ना मला म्हणता ताई खरंच मनापासून थँक्यू की तुम्ही हा व्हिडिओ आमच्यासाठी आणला आहे आणि मेन पावसाळ्यासाठी घेऊन आलेले व्हिडिओ। त्यामुळं तुम्ही सगळेजण माझे धन्यवाद म्हणतात बरं का, मला धन्यवाद मानतात माझे की ताई तुम्ही इतका भारी व्हिडिओ माझ्यासाठी घेऊन आलात म्हणून। खरंच हा लय भारी व्हिडिओ होणार तुमच्यासाठी आणि तुमच्या फायद्याचा होणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बनवूया आपण जी वस्तू आपल्याला बनवायची, जी पावसा आता 4-5 महिने, कधी कधी दिवाळीपर्यंत सुद्धा पाऊस चालू असतो। तुम्हाला आता माहिती, दिवाळीपर्यंत सुद्धा पाऊस चालू असतो। जवळ पाऊस चालू आहे तवर ह्या वस्तूला काहीच होणार नाही। आपल्याला ही वस्तू फक्त एकदा बनवायची, एकदा बनवल्याच्या नंतर पावसाळा संपूस तर आपल्याला ह्या वस्तूचा फायदा भेटणार आहे बरं का। आणि काय होतं माहिती का, पावसाळा संपल्याच्या नंतर आपण ही वस्तू काढून ठेवू शकते, कारण की काढून ठेवायची आणि सगळी व्यवस्थित ती वस्तू ठेवायची आणि पुढच्या पावसाळ्यासाठी नीट जपून ठेवायची। हां, कारण की काय होतं माहिती का, आपण जर पावसाळा संपल्याच्या नंतर आपण इकडे तिकडे वस्तू टाकून देणार ते, आणि परत पुढच्या पावसाळ्यात आपल्याला डबल बनवावं लागणार। आणि कोण बनवून बिन कोणाकोणाच्या तर लक्षात नसुद्धा जाईल की ही वस्तू आपण गेल्या वेळेस पावसात वापरलेली आणि आपल्याला ह्या वस्तूपासून फायदा झालेला हे सुद्धा विसरून जातील। त्यामुळे काय करायचं, जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपल्याला ही वस्तू वापरायची, पावसाळा झाल्याच्या नंतर व्यवस्थित ठेवून द्यायची, जेणेकरून पुढच्या पावसाळ्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग झाला पाहिजे। तर आता आपण ही वस्तू बनवून बघूया। त्याच्या अगोदर आपण काय वस्तू बनवणार ते दाखवते मी तुम्हाला। तर तुम्हाला मी सांगितलेलं आपल्याला फक्त 10 रुपयापासून वस्तू बनवायची, तर ती 10 रुपयाची वस्तू म्हणजे ही आहे। आणि ह्या वस्तूपासून आपल्याला काय बनवायचे
ते बघायचे. आता ही वस्तू तुम्ही म्हणता 10 रुपयाला कशी काय भेटते, तर तुम्ही बघू शकता ही अशी छोटीशी टोपली आहे. काय आहे, छोटीशी टोपली. आणि ही टोपली ना प्लॅस्टिकची आहे. तुम्हाला वाजवून दाखवते म्हणजे कळन तुम्हाला. ही प्लॅस्टिकची बघू शकताय तुम्ही, प्लॅस्टिकची वस्तू ही. आणि ही फक्त कुठंही गेलं तर फक्त 10 रुपयाला भेटते. कितीला भेटते, फक्त 10 रुपयाला. आणि ह्या 10 रुपयाच्या टोपलीपासून आपण अशी जी वस्तू बनवणार आहे की आपल्याला सगळा पावसाळा संपूस तर आपल्याला ह्या टोपलीचा फायदा झाला पाहिजे. आणि तुम्हाला इतका फायदा होणार आहे ना, खरंच भरपूर असा फायदा होणार आहे. ज्या तुमच्या गोष्टी काय काय खराब होऊन घरात पडायच्या ना, त्या वस्तू आता खराब होणार नाहीत. आणि पावसाळा संपूस तर आपली ती वस्तू एकदम सेफ आणि छान राहणार आहे बरं का ह्या टोपलीपासून. कारण की ही टोपलीपासून आपण अशी एक वस्तू बनवणार ना, जेणेकरून त्यात तुमच्या वस्तू अजिबात खराब होणार नाही. दुकानच्या वस्तू मी म्हणते की ताई तुम्ही म्हणता की आता तुमच्या त्या गोष्टी तुमच्या त्या वस्तू खराब होतील टाकून द्यावं लागतील. तर त्या वस्तू काय आहेत, ज्या तुमच्या वस्तू ज्या घरातल्या खराब होतात आणि त्या खराब न होण्यासाठी आपण ह्या टोपलीचं काय बनवतोय हे तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे. तर आता ही 10 रुपयाची जी टोपली घेतली, ह्याच्यापासून ह्याचे 10 रुपयाच्या टोपलीपासून किती आपले फायदे आहेत ते आज आपल्याला बघायचे. तर चला आपण ह्याचं आता काय बनवायचे ते बघूया. तर आता ह्या टोपलीची वस्तू बनवण्यासाठी आपण गॅसपाशी आलेलो बरं का. तर आता आपला असं एक चाकू घ्यायचा आहे, जो घरात असा चाकू पडलेलाच असतो, 10 रुपयालाच भेटतो हा बी चाकू. आज जर तुमच्याकडे जर कटर असेल तर त्याने पण तुम्ही हे जी टोपली आहे ती कट करू शकताय. पण आता आपण इथं कटरचा वापर करणार नाही, कारण की ही टोपली जराशी जाड आहे. तुम्ही बघू शकताय ह्याने असं कटरने जर कट करायला गेलं ह्याने तर हे कट होणार नाही, पण आपलं बोट किंवा हाताला आपल्या काहीतरी लागल, त्यामुळे आपण कटरने हे कट करणार नाही. आपण असा चाकू गरम करूया. असं काय होतं माहिती आहे का, सगळ्यांकडेच कटर असतं असं नाही बरं का. काय घरात नसतो बी कटर. आणि आपल्याला आपल्या जुगाडाच्या व्हिडिओमध्ये म्हणलं का आपल्याला काय ना काय जुगाडच करावं लागतात. जे आपल्या घरातल्या वस्तू असतात त्याच्यापासून जुगाड करावं लागतं. आता हे जे 10 रुपयाचा जो चाकू असतं तो घरात आपल्या शिल्लक असतो, त्यामुळं मी गॅसवर ह्याला गरम करायला ठेवलेला चाकू. तो चाकू गरम होतोय. आणि कटरचा आपल्याला इथं वापर करायचा नाही, कारण की कटर एकदम धारदार असतो. आणि त्यामुळं काय होईल, ज्या टायमिंगला आपल्याला हे कट करायचे त्या टायमिंगला आपल्या हाताला बी लागू शकतंय. आणि आपल्या हाताला आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत ना त्यापासून आपल्याला फायदा करायचा, आपला तोटा करायचा नाही, आपल्याला काही लागून घ्यायचं नाही. आता हे बी आपण जे चाकू गरम करतो ना ते सुद्धा आहे ना एकदम सांभाळून करायचं आहे. हात आपला भाजू नाही काय नाही अशा पद्धतीने करायचे, कारण की आपल्याला सगळे घरातले कामं बी करावं लागतात. त्यामुळे आपल्या हाताला सगळं सांभाळून आपल्याला ह्या वस्तू घरासाठी आपल्या तयार करायच्यात. आता हे पावसासाठी आपण स्पेशल वस्तू तयार करतोय बरं का, त्यामुळं आपल्याला काळजी घेऊन जरा करायची. आणि पावसाळ्याचा असा भरपूर असा फायदा होणार आहे. आणि ही वस्तू आहे ना ह्याच्या आधी तुम्ही कुठंच बघितली नसन, कुठं म्हणजे कुठंच नसन बघितली. आणि जर तुम्ही ही गोष्ट कुठं बघितली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायचं की ताई आमच्याकडे ही वस्तू आहे, आम्ही ही पावसाळ्यात वस्तू वापरतो, अशी मला कमेंट करून सांगा. पण 100% मी सांगते अशी मला कमेंट येणारच नाही, कारण की कुणीच ह्या टोपलीपासून जी वस्तू मी बनवणार आहे ती आजपर्यंत कुणीच बनवली नाही. आणि पावसाळ्यासाठी कुणीच वापरत सुद्धा नाही. त्यामुळे त्यांचे मी म्हणले ना काही वस्तू त्यांच्या अशा खराब होत्यात, त्या वस्तू त्यांच्या खराब बी झाल्या असणार आणि त्यांनी ही गोष्ट वापरली पण नसेल. पण आज हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर इथनं पुढं ही वस्तू तुम्ही 100% वापरणार पावसाळ्यात आणि तुमच्या काही वस्तू खराब होणार नाहीत. तर आता आपण आहे ना इथं चाकू चांगला गरम केला आहे, अजून झाला नाही, थोडासा झाला आहे गरम. असं जरा लाल लाल दिसायला लागलं ना त्याच्यानंतरच आपल्याला हा चाकू इथनं काढून घ्यायचा आहे बरं का. आता तुम्हाला सांगते मी, हे कट करायचं ना आपल्याला, तर तुम्ही म्हणता कट करायचा मग काय हा पूर्ण कट करायचा का, असं नाही, इथनं मधनं फिरणं असं काय कट करायचं नाही. हे जो राऊंड दिसतो ना आपल्याला हा गोल राऊंड, हा बरोबर एवढाच कट करून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त कट करायचा नाही. फक्त एवढा जो राऊंड आहे ना गोल तेवढाच कट करून घ्यायचा आहे. आता आपण चाकू गरम झालं का नाही हे बघूया, इथं कट होते का बघून. तर झालेला आहे बरं का आपला चाकू गरम चांगल्या व्हायला लागले हे कट. आणि चाकू आपल्या लगेच गार होतो बरं का, पण ते गार झालेला बरं आहे. गार झाला ना तर आपण गरम करू शकते ह्याला पाच, म्हणजे त्यामुळेच आपण गॅस पुढे बसलोय बरं का, की गार झाला का लगेच हा गरम करायचा चाकू आणि ही अशी वस्तू कट करून घ्यायची व्यवस्थित. ही व्यवस्थित अशी कट व्हायला लागलेली बरं का, थोडीशी कट करायचं राहिले अजून.
तर ही प्लॅस्टिकची वस्तू आहे बरं का, त्यामुळं आपण ज्या टाईमला कट करा ना त्या टाईमला आपला हात पण लांब ठेवा, इथं जवळ ठेवू नका, जेणेकरून आपल्या हाताला हे प्लॅस्टिक चिटकन हात भाजल, असं काय आपल्याला करायचं नाही. त्यामुळं मी माझा हात तर किती लांब ठेवला तुम्ही बघितलंच असेल. तर आता तुम्ही बघू शकताय असं हे छोटासा राऊंड म्हणजे गोल निघलेला आहे. हे बघू शकताय तुम्ही, हे एवढं असं गोल आपण काढलेलं आहे ह्यातनं. आता एवढंच होल करायचं आहे, ह्यापेक्षा मोठं करायची गरजच नाही आपल्याला. एवढंच होल पुरेसं आहे आपली जी वस्तू आपण बनवणार आहे टोपलीपासून, त्यासाठी एवढंच होल बाद झालं. त्यामुळं एवढंच होल केलं, ह्यापेक्षा जास्त मोठं करायची गरजच नाही, त्यामुळं मोठं करायचं नाही. आणि लय पण मोठं करू नका, नाही तर तुम्ही ह्यापेक्षा जरा मोठं करताना होल तर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. म्हणून मापात बरोबर व्यवस्थित छोटंसं होल करून घ्यायचं ह्या टोपलीला. आणि तुम्हाला आता मी सांगितलं तुमच्याकडे जर टोपली नसेल, आईस्क्रीमचे बॉक्स असतील, डबे असतील घरात, तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही असाच करा. आईस्क्रीमचा डबा जरी असा चौकोनी असला तर मध्येच बरोबर मध्यभागी होल करायचं डब्याला सुद्धा. तर चला आता ही वस्तू काय बनवते ते बघूया आपण. तर आता तुम्ही बघू शकता बरं का, आपण बाहेर आलेलो आहे आणि हा आमचा बल आहे जो आम्ही पटांगणात लावलेला आहे, म्हणजे बाहेर दारासमोर लावलेला आहे. तर आता हा पावसाळ्यात बल एकदम रिकामच असतं, त्यामुळं भिजल्याच्या नंतर हा होल्डर, ही वायर आणि हा बल्ब हे सगळंच खराब होणार आहे. कारण की ह्याच्यावर पाऊस पडल्याच्या नंतर हे चांगलं राहणार आहे का? अजिबात राहत नाही. आणि इथं काय पत्रे वगैरे नाही, तुम्ही बघू शकता इथं आपलं झाड आहे फक्त, आणि झाडातनं सुद्धा पाणी सारखे गळतच असतं. झाडं असल्याच्या नंतर बल्ब भिजत नाही असं काहीच होत नाही बरं का. झाडे आहे वरती पण तरी पण आपला बल्ब 100% भिजतच असतं. आता हे न भिजण्यासाठी आपल्याला काय करायचं ते बघूया आता आपण. तर अगोदर तर आपल्याला हे बल्ब सगळा खोलून घ्यावं लागेल बरं का. तुम्ही बघू शकता बरं का, ह्याच्यात सुद्धा घाण साठलेली आहे. कारण की हा बल्ब असाच रिकामाच असतो, त्यामुळे ह्याच्यात सुद्धा घाण साठून बसलेली आहे. आणि पावसाळ्याच्या नंतर हा भिजल्यावर बल्ब तर खराब होणारच, आणि ह्याची वायर पण खराब होणार आहे. त्यामुळे आता हे पण भिजू नये, हे बी आपल्याला आता ह्याची काळजी घ्यायची आहे. तर आता आपण ही वायर ह्यातनं बाहेर काढून घेऊया. हे असं काढून घेतलेलं आहे बाजूला. आता हे न भिजण्यासाठी आपण काय करतोय ते बघूया बरं का. तर आता आपण बाहेर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलंच होतं की ह्या बलाला न भिजण्यासाठी आपल्याला काय करायचं हे बघूया. तर आता आपल्या ह्या टोपलीपासून काय वस्तू करायची तयार ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती का, आपली जी वायर होती ना बाहेर मी तुम्हाला दाखवलेली पटांगणात जी वायर मी लावली होती झाडाखाली, ती आपण घेऊन आलेले बरं का. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यातनं ही वायर इकडून बाहेर काढायची, ही अशी. आणि ही भरपूर जणांना बरं का ही वस्तूची एकदम फायदा होणार आहे. ज्या वस्तू आपल्या भिजून खराब होतात त्या अजिबात वस्तू आता खराब होणार नाही. पहिले आपण इथं गाठण बांधून घेतलेली बरं का तर तुम्ही. आणि त्याच्यानंतर जे हे होल्डरचं जे टोपण आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे. हे असं टोपण ह्याच्यात टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ही होल्डरमध्ये ह्या वायरी जोडून घ्यायच्यात. इकडे एक टाकली वायर, इकडे एक. आता ही जी नट आपण फिट करून घेऊया. आता ह्याला स्क्रूड्रायव्हरने पण थोडंसं नट फिट करून घेऊ, जेणेकरून ही वायर ढिल्ली राहणार नाही आणि ह्यातनं बाहेर पण निघणार नाही. ही अशी व्यवस्थित आता फिट झालेली. आता जे आपण हे टोपण टाकलं होतं ना ह्याच्यात, ती टोपण आपल्याला इथं लावून घ्यायचे हे अशा प्रकारे. आता आपण थोडीशी वायरची जी गाठण होती ना ती थोडीशी आपण खालच्या साईडला घेते. आता ही वस्तू तुम्ही बघू शकताय कसली का. आता ही वस्तू काय तयार झाली कळाली ना, बरेच जणांना कळाली असेल बरं का. तर आता ही वस्तू आहे ना आपली अशी तयार झालेली की जेणेकरून आपल्याला कितीही बाहेर पाऊस पडू द्या, धू 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 पाऊस पडू द्या, किती जोरात पाऊस पडू द्या, तरी सुद्धा आपण बल्ब चालू ठेवू शकतो आणि आपला बल्ब भिजणार नाही. कारण की जे पाणी येणार ते ह्या टोपलीवरनं निघून जाणार आहे, ह्या बलाकड होल्डरकड वायरीकड येणारच नाही ते पाणी बरं का.
आणि काय करायचं माहिती का, जिथं आपल्याला बाहेर आपले आता बरेच जणांचं काय होतं, दारात पत्रे नसतात आणि दारात पत्रे नसल्याच्या नंतर बाहेरचा बल्ब आपल्याला पाऊस आल्याच्या नंतर बंद करावा लागतो. आता तीही करायची गरज नाही, कारण की बल्ब जर बाहेरचा बंद केला तर बाहेर सगळा अंधार पडतो, मग आपल्याला बाहेर येताही जाता येत नाही. आणि त्याने काय होतं माहिती का, जर आपल्या दारात कुठं काही निघलं तरी आपल्याला अंधार काही कळत नाही. त्यामुळं आता किती पाऊस चालू असला ना तरी आपण बल्ब बाहेरचा चालूच ठेवायचा. आणि ही टोपली आपण जी अशी तयार केलेली आहे ह्याला लावलेली ना, त्याने अजिबात वायर होल्डर बल्ब काहीच खराब होणार नाही. तर मी मगापासून तुम्हाला काय म्हणत होते, आपल्या घरातल्या 2-3 वस्तू आहेत त्या खराब होतात आणि त्या खराब न होण्यासाठी आपल्या ह्या टोपलीचा वापर करायचा, 10 रुपयाच्या टोपलीचा. आता त्या 2-3 वस्तू काय ते मी तुम्हाला सांगते. पहिली वस्तू तर ही वायर आहे, दुसरी वस्तू हे होल्डर आहे आणि तिसरा वस्तू म्हणजे ही बल आहे. जो बल आपण 200-300 रुपयाचा घेऊन येत असतो LED बल, कारण की आता सध्या बल कोणी वापरतच नाही. जे पिवळे बल असतात ते काय लेतले 20-25 रुपयाला येतात, पण ते बल लाईट बिल जास्त वाढवतात, त्यामुळे आपण ते बल वापरतच नाही. आपण असे पांढरे बलच वापरत असतो आणि हे 200-300 रुपयाला बल एक बल असतो. त्यामुळं भरपूर असं आपलं नुकसानही होतं. आणि चुकून कधी पाऊस आल्याच्या नंतर बल्ब जर चालू राहिला तरी भिजतो आणि बल्ब बंद जरी केलेला असला आपण तरी पाणी पडून पडून त्याच्यावर ते पाणी होल्डरमध्ये जातं आणि बल्ब होल्डर खराब होतं. आणि बल्ब जर चालू असेल तर त्याच्यात करंट होतो, त्यामुळे आपण बल्ब बंद ठेवतो. चालू ठेवू या बंद ठेवू, बल्ब तर बिघडतोच. त्यामुळे आपल्याला अशी 10 रुपयाची टोपली आणायची आणि त्यापासून अशी वस्तू बनवायची जेणेकरून ह्या बल्बाला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे आणि कसलाच बल्ब होल्डर आपला भिजलंच नाही पाहिजे. त्यामुळं हा जो मी घरच्या घरी जो जुगाड केलेला आपला बल्ब होल्डर वायर भिजू नये, खराब होऊ नये, त्यासाठी 10 रुपयाच्या टोपलीपासून जी मी जुगाड केलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगायचं. आणि तुम्ही पण हे 100% जुगाड करा बरं का. 100% तुमचे जर बल्ब बाहेर असतील तर तुम्ही ते न भिजण्यासाठी ही अशी टोपलीचा वापर करा. 10 रुपयाला टोपली ती त्यापासून 10 रुपयाच्या टोपलीपासून आपलं 200-300 रुपयाचा खर्च वाचणार आहे, कारण की होल्डर बल्ब वायर हे 200-300 रुपयापर्यंत सहजच जातं. तर तेवढी आपल्याला बचत करायची फक्त 10 रुपयाच्या टोपलीपासून. आणि टोपली जर तुमच्या घरात नसेल तर तुम्हाला आता मी सांगितलंच की तुम्ही जे फॅमिली पॅक आणलेले असतात आईस्क्रीमचे त्याचे डबे तुम्ही वापरू शकता बरं का. तर हा जुगाड जो मी केला होता तर तुम्हाला कसा वाटला, जो बल्ब न भिजण्यासाठी आपण जुगाड तयार केलेला होता तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या कोणत्या गावातून शहरातून बघता हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचं गाव कोणचं आहे, तुमच्या गावात पाऊस चालू झालाय का नाही अजून हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.